रत्नागिरी MIDCतील आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे 7 कोटींची गुंतवणूक 567 गुंतवणूकदारांनी केली। कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला आणि कंपनीला टाळे लागले। आज सोमवारी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह कंपनीच्या मालमत्तेची पाहणी केली। यावेळी पत्रकारही उपस्थित होते। आरजू कंपनीच्या मालमत्तेची पाहणी करून एकूण किती मालमत्ता आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर मालमत्तेवर जप्ती येण्याचे संकेत मिळत आहेत। आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता आणि वेगवेगळे सर्वसामान्य लोकांना त्यांनी आमिष दाखवून अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट घेऊन त्यांनी एक व्यवसाय सुरू केला होता आणि त्यातून वस्तू विकून त्यांना पैसे परत करण्याची अशा पद्धतीची त्यांची योजना होती। आणि याबाबत अनेक सामान्य ठेवीदारांनी तक्रार केल्यानंतर त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि पोलीस विभागाने ज्या ज्या ठिकाणी आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जी गोडाऊन आहे किंवा त्यांनी तयार केलेला माल आहे, सर्वसामान्य लोकांनी तयार केलेला त्यांच्याकडून मशिनरी घेऊन जो बनवलेला माल आहे किंवा आरजू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठेवीदारांना जो काही कच्चा माल देत होता तो कच्चा माल, तयार झालेला माल, काही मशिनरी, अशा अनेक ज्या बाबी आहेत तर त्या वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये त्यावेळी गुन्हा दाखल झाला, त्यावेळी अस्तित्वात होता आणि पोलीस विभागानं गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ जप्तीची कार्यवाही केली होती। त्यानंतर पोलीस विभागाच्या विनंतीवरून शासनाने त्या जप्त केलेल्या ज्या मालमत्ता आहे त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणून मला सक्षम प्राधिकारी म्हणून शासनानं नेमणूक केलेली आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेली जी मालमत्ता आहे तर ती ताब्यात घेण्यासाठी ही आजची आमची व्हिजिट होती। सगळ्या गोडाऊनला व्हिजिट करून जप्त केलेली जी काही मालमत्ता आहे तर त्याची पाहणी करून ती सक्षम प्राधिकारी म्हणून ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हे मान्य न्यायालयामध्ये याबाबतचं प्रकरण दाखल करण्यात येईल आणि जी जप्तीची कार्यवाही जी केलेली आहे तर ती अंतिम करण्याची आणि पुढे जो काही माल आहे त्याची लिलावाची प्रक्रियेची परवानगी ही मान्य न्यायालयाकडून मागणी करण्यात येईल। महाराष्ट्र ठेवीदारांच्या हित संबंधाचे संरक्षण हा कायदा आहे 1999चा आणि त्या अंतर्गत ही सगळी कारवाई चालू आहे। आतापर्यंत किती गोडाऊनला आपण भेटी दिल्यात काय झालं? आतापर्यंत 3 गोडाऊनला व्हिजिट केलेली आहे, अजून 2 गोडाऊन बाकी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।